श्री स्वामी समर्थ। एक विड्याचं पान घ्या आणि त्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गा देवीला अर्पण करा। हा उपाय केल्याने प्रत्येक कामात यश मिळेल, पैशाची समस्या असेल ते दूर होईल आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील। नवरात्रीमध्ये मंगळवारी एक संपूर्ण पान घेऊन त्यावर लवंग आणि वेलची ठेवा। याचा विडा तयार करून हनुमानजीला मंदिरात जाऊन हा विडा अर्पण करा। कर्जमुक्तीसाठी हा सर्वोत्तम अचूक उपाय आहे। विड्याच्या पानावर 2 लवंगा ठेवून दोन्ही हाताने पाण्यात प्रवाहित करा। हा उपाय केल्याने अपुरी इच्छा पूर्ण होईल। विड्याच्या पानाच्या गुळगुळीत बाजूला शेंदूरने श्रीराम लिहा आणि नवरात्रीमध्ये येणाऱ्या मंगळवारी हनुमानजीला अर्पण करा। हे पान हनुमानजीच्या पायाशी ठेवू नये, कारण हनुमान प्रभू श्रीरामाचे भक्त आहेत, म्हणून पान केवळ त्यांच्या समोर ठेवावे किंवा आशीर्वाद मुद्रा असलेल्या हातावर चिकटवा। या उपायाने जीवनात सुख, शांती व समृद्धी येईल। जर इच्छित प्रगती होण्यास अडथळे निर्माण होत असेल तर एका पानावर दोन्ही बाजूला मोहरीचे तेल लावून हे पान नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला अर्पण करा। नंतर हे पान स्वतःजवळ ठेवून रात्री झोपा। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विड्याचं पान एखाद्या दुर्गा देवीच्या मंदिराच्या मागील बाजूला ठेवून द्या। हे पान फेकू नये। हा उपाय केल्याने प्रगतीचा मार्ग मोकळा होतो। आपली आकर्षण शक्ती आणि प्रभाव वाढवण्यासाठी 9 दिवस सकाळी 4 ते 6 या दरम्यान देवी भुवनेश्वरी आणि सौभाग्य सुंदरी देवीचे ध्यान करून विड्याच्या पानाचे मूळ घासून त्याने तिलक लावा। अशाने आपल्या गोष्टीचे महत्त्व वाढेल, तसेच सुंदरता आणि आकर्षण देखील वाढेल। दारिद्र्य दूर करण्यासाठी हा एक सोपी उपाय आहे। दारिद्र्य आणि आर्थिक समस्यांना सामोरं जात असल्यास नवरात्रीच्या सुरुवातीच्या 5 दिवस एक विड्याच्या पानावर श्री लिहून दुर्गा देवीला अर्पण करा आणि महानवमी नंतर ते 5 विड्याचे पानं पैसे ठेवत असलेल्या जागेवर ठेवा। हा उपाय निश्चित आपल्या आर्थिक समृद्धीत वाढ करेल। घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असल्यास घरातील शांती प्रभावित होते, तर नवरात्रीमध्ये 9 दिवस विड्याच्या पानावर केसर ठेवून दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावलीचे पाठ करा। याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल। नवरात्री 9 दिवस दुर्गा चालीसाचा पाठ करा। दर गुरुवार आणि रविवार कुटुंबाच्या सदस्यांसोबत विड्याचे पानाचे सेवन करा। या उपायाने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होईल। संतान प्राप्तीची इच्छा असल्यास नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमाता देवीला 9 विडे अर्पण करा। संतान असलेल्या सवाशींना सौभाग्याच्या वस्तू भेट म्हणून द्या। आशा करते दिलेली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवीन संदेशासोबत, नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।